नमस्कार. मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर म्हणजेच कम्प्युटर लॉग इनला आपण वार्षिक बोनसचे बिलं कशाप्रकारे काढू शकतो. तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला वार्षिक बोनस या ऑप्शनमध्ये यायचं आहे. वार्षिक बोनसमध्ये आल्यानंतर आपल्याला नवीन बोनस या ऑप्शनमध्ये यायचं आहे. नवीन बोनसमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला अनामत कालावधी विचारते. तर इथे आपल्याला अनामत कालावधी टाकायचा आहे. ज्या तारखेपासून तुम्ही अनामत चालू केलेली आहे आणि ज्या तारखेला आपली अनामत शून्यावरती सेट झालेली आहे. तर मी इथे माझ्या पद्धतीने कुठलीही तारीख घेणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठलीही एक तारीख घेऊ शकता. जसं की मी इथे 2025 जुलै ची एक तारीख घेणार आहे. तसेच 30/9/2025 पर्यंत. तर इथे आपल्याला 3 ऑप्शन दिसून येतात. याच्यापैकी एक आहे शिल्लक रक्कम कपात, एक आहे अनामत कपात केलेल्या लिटरला बोनस. तर आपण सर्वात आधी अनामत कपात केलेल्या लिटरला बोनस हे ऑप्शन निवडणार आहे. तर आपण जर का अनामत कालावधी निवडला, समजा तुम्हाला या तारखेपासून या तारखेपर्यंत प्रत्येक कस्टमरचं जेवढं बिल झालेलं आहे तेवढं जर का तुम्हाला म्हणजे जेवढं लिटर झालेलं आहे तेवढ्या लिटरला तुम्हाला जर का बोनस द्यायचा असेल तर आपल्याला इथे फक्त तारीख सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर इथे रिबेट प्रकार आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. जसं की लिटर मी आता प्रति लिटरला रिबेट देणार आहे, तर मी लिटर अनुसार करणार आहे. त्याचनुसार गाईला रिबेट आणि म्हशीला रिबेट आपण आपल्या पद्धतीने देऊ शकतो. जसं की मी इथे 0.50 गाईला रिबेट देणार आहे आणि म्हशीला मी ₹1 रिबीट देणार आहे. तर शोधा म्हटल्यानंतर इथे आपल्या कस्टमर्सचे बिल आलेले आहे. तर त्याचनुसार आपल्याला इथे या तारखेपासून या तारखेपर्यंत माझ्या जेवढ्या कस्टमर्सचं जेवढं दूध झालेलं आहे तेवढ्या दुधाला गाईमध्ये 50 पैसे आणि म्हशीमध्ये ₹1 रिबीट गेलेलं आहे. तर ते कशा प्रकारे आता आपण बघणार आहोत. जसं की मी 1 नंबरच्या कस्टमरचं बिल ओपन केलं आहे. तर यांचं 1/7/2025 ते 30/9/2025 पर्यंत यांचं रिबेट लिटर झालेलं आहे 2573.10 आणि यांना रिबेटला बोनस गेलेला आहे प्रति लिटरला 50 पैसे. त्याचनुसार यांचे गाय रिबेट झालेले आहे 1286.55. त्याचनुसार म्हशीमध्ये या कस्टमरचं रिबेट लिटर आहे 247.80 लिटर. त्याचनुसार यांना रिबेट गेलेला आहे प्रति लिटरला ₹1 आणि यांचे टोटल रिबेट म्हणजे म्हशीचे रिबेट झालेले आहे 247.80. त्याचनुसार 3699.16 आपण यांची कपात केलेली आहे अनामतची, जी की आपण इथे प्रत्येक मस्टरची आय बटनवरती क्लिक करून बघू शकतो की 1/7/2025 ते 10/7/2025 मध्ये मी यांची ₹297 कपात केली. त्याचनुसार 11 ते 20 मध्ये 310, त्याच्या पुढच्या मस्टरमध्ये 317.50. तर अशा प्रकारे आपण मस्टर वाईज पण इथे बघू शकतो या आय बटनवरती क्लिक केल्यानंतर. तर त्याचनुसार यांचे 3699 आपण अनामत कपात केलेली आहे आणि रिबीट यांना दोघांचं मिळून 1534.35 गेलेलं आहे आणि एकूण रिबीट यांना 5233.51 झालेलं आहे. त्याचनुसार जर का आपल्याला आता तुम्ही इथे बघू शकता अनामत रिबेट तर गाय दुधाचे प्रमाण लिटरमध्ये आणि म्हैस दुधाचे प्रमाण लिटरमध्ये. तर यांचे या कालावधीमध्ये गाईचे 2573.10 एवढं दूध झालेलं आहे आणि म्हशीचे 247.80. तर अशा प्रकारे आपण हे बिल सेव्ह करू शकतो. जसं की मी एक बिल सेव्ह केलेलं आहे. त्याचनुसार माझे जे 2 नंबरचे कस्टमर आहे यांची मला शिल्लक रक्कम कपात करायची आहे आणि यांना मला अनामत कपात केलेल्या लिटरला बोनस द्यायचा आहे. म्हणजेच या कालावधीमध्ये जेवढं यांचं लिटर झालेलं आहे तेवढ्याला न देता मला फक्त यांना अनामत कपात केलेल्या लिटरला म्हणजे ज्या तारखेपासून मी यांची अनामत कपात केलेली आहे त्या तारखेपासून मला यांना
बोनस द्यायचा आहे, म्हणजेच रिबीट द्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता गाईचे दूध यांचे 2657.60 झालेले आहे आणि म्हशीचे 247.80. तर आपल्याला अनामत कपात केलेल्या लिटरला बोनस या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे शोधा म्हणायचं आहे. तर जे 2600 समथिंग काहीतरी यांचं लिटर होतं ते बघा कमी झालेलं आहे. म्हणजे मी ज्या तारखेपासून यांची अनामत कपात केलेली आहे त्याचनुसार इथे आपल्याला दिसतंय. जसं की आता आपण पुन्हा बघणार आहोत. याला आपण क्लिक केलं आणि शोधा म्हटलं तर 2657.60 या कालावधीमध्ये यांचं एवढं दूध आहे आणि अनामत कपात केलेले लिटर जेवढे त्यांचे आहे ते आता आपण बघणार आहोत. तर यांची अनामत आपण 1787.20 एवढीच केलेली आहे लिटरची आणि म्हशीची 247.80. तर अनामत कपात केलेल्या लिटरला बोनस जर का आपल्याला द्यायचा असेल तर आपण हे ऑप्शन निवडून देऊ शकतो. तर आता आपण या कस्टमरचं बिल ओपन करणार आहे. तर यांचे रिबीट लिटर झालेले आहे 1787.20. यांना 50 पैसे बोनस गेलेला आहे, म्हणजेच रिबीट गेलेलं आहे. तर यांचे गाईला रिबीट झालेले आहे 893 रुपये 60 पैसे. त्याचनुसार 247.80 यांचं म्हशीचं रिबीट लिटर झालेलं आहे आणि प्रति लिटरला बोनस यांना प्रति लिटरला रिबीट यांना 1 रुपये गेलेलं आहे आणि म्हशीचे रिबीट यांचे झालेले 247.80 आणि टोटल यांची अनामत आपण कपात केलेली आहे 2034.96. रिबीट यांना दोघांचं मिळून 1141.40 गेलेलं आहे. एकूण रिबीट रक्कम यांची 3176.36. देय रक्कम आपल्याला आपण इथं बघू शकता 3176.36 आपल्याला इथे दिसून येते. त्याचनुसार जर का कुठल्या कस्टमरची खाद्याची किंवा ॲडव्हान्सची तुम्हाला बोनस बिलातनं कपात करून घ्यायची असेल तर ते कशा प्रकारे करू शकतो. जसं की आता तुम्ही इथे बघू शकता देय रक्कम यांची 3176.36 इथे दाखवत आहे आणि 2 नंबरचे जे आपले कस्टमर आहे धनंजय माने यांची 5,552 रुपये 82 पैसे इथे दाखवत आहे. तर आपल्याला जर का खाद्य किंवा ॲडव्हान्सची कपात करून घ्यायची असेल तर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि शोधा म्हणायचं आहे. तर शोधा म्हटल्यानंतर तुम्ही बघू शकता जे 2 नंबरचे आपले कस्टमर आहे यांची रक्कम कमी झालेली आहे. तर आपण यांना खाद्य आणि ॲडव्हान्स दिलेलं आहे. तर शिल्लक रक्कम कपात हे ऑप्शन काढल्यानंतर यांचे 5,552 रुपये 82 पैसे यांची देय रक्कम झालेली आहे. अनामत कपात केलेल्या लिटरला बोनस सिलेक्ट केल्यानंतर आणि आपल्याला शिल्लक रक्कम कपात म्हणजे जर का यांची आपण ॲडव्हान्स किंवा खाद्याची कपात केली आणि शोधा म्हटलं तर यांची रक्कम कपात झालेली आहे. तर इथे आपल्याला कपात झाल्यानंतरची देय रक्कम दाखवत आहे. तर कपात कशा प्रकारे झालेली आहे आता आपण ते बघणार आहोत. तर 2 नंबरच्या कस्टमरचं बिल मी इथे ओपन केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला रिबीट लिटर यांचे 1923.80 दाखवतंय आणि प्रति लिटरला रिबीट यांना 50 पैसे गेलेले आहे आणि 961 रुपये 90 पैसे यांचे गाईचे रिबीटचे झालेले. त्याचनुसार म्हशीचे 247.80 यांचं दूध झालेलं आहे. लिटर यांना 1 रुपये प्रति लिटरला गेलेलं आहे आणि 247.80 यांचे म्हशीचे रिबीट झालेले आहे. त्याचनुसार आपण यांना ॲडव्हान्स दिलेला 1605 रुपये 91 पैसे जे की आपण कपात करून घेतलेले आहे. तर कपात केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपण यांची अनामत 4,343 रुपये 12 पैसे यांची अनामत झालेली आहे. एकूण गाईचं आणि म्हशीचं लिटर यांचं 1,209 रुपये 70 पैसे झालेलं आहे. त्यानुसार एकूण रिबेट यांची 5,552 रुपये 82 पैसे. त्यापैकी आपण ॲडव्हान्सची जी कपात केलेली आहे 1,605 रुपये 91 पैसे आणि देय रक्कम यांना कपात झाल्यानंतर 3,946 रुपये 91 पैसे गेलेली आहे. तर याचनुसार आपण शिल्लक रक्कम कपात म्हणजेच खाद्याची किंवा ॲडव्हान्सची आपण कपात करू शकतो. आता मी या 2 कस्टमर्सचे बिल सेव्ह करणार आहे. त्याचनुसार आपण 3ऱ्या नंबरच्या कस्टमरचं पण 4 नंबरच्या कस्टमरचं बिल आपण बघणार आहोत. तर आता तुम्ही बघू शकता यांचे रिबीट झालेले आहे 1966 लिटर. त्याचनुसार 50 पैसे आपण यांना रिबीट दिलेलं आहे. 983.40 यांचे गाईचे रिबीट झालेले आहे. त्याचनुसार
रिबेट लिटर यांचे म्हशीचे 247.80 प्रति लिटरला रिबेट यांना ₹1 गेलेला आहे. त्याचनुसार यांचे म्हशीचे रिबेट झालेले आहे 247.80 आणि अनामत आपण यांची 2214.60 यांची आपण अनामत कपात केली होती. रिबेट यांना गाई म्हैस दोघांचे मिळून ₹1231.20. त्याचनुसार एकूण रिबेट यांचे 3445.80 आणि कपात आपण यांची 0 केलेली आहे, कारण आपली यांच्याकडे खाद्य किंवा ॲडव्हान्सची कुठलीही शिल्लक नाही आहे. तर देय रक्कम यांना 3445 ही गेलेली आहे. त्याचनुसार याच्यामध्ये आपल्याला वेगळी रिबेट कालावधी हे ऑप्शन दिसून येते. जसं की आपण अनामत कालावधी निवडलेला आहे 1/7 ते 30/9 हा आपला अनामत कालावधी आहे. त्याचनुसार जर का आपल्याला या कालावधीमध्ये न देता आपल्याला एका वर्षामध्ये 6 महिन्यालाच आपल्याला जर का रिबेट द्यायचं आहे, तर ते कशा प्रकारे? तर वेगळी रिबेट कालावधी ही ऑप्शन आपल्याला इथे दिसून येते. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे रिबेट कालावधी निवडण्यासाठी आपल्याला ऑप्शन भेटून जातात. म्हणजे जसं की आता मी इथे 1/7/2025 ते 30/9/2025 ही आपली अनामत कालावधी आहे. तर यापैकी मी इथे फक्त आपल्या पद्धतीने मी जसं की इथे ऑगस्ट 1 ते सप्टेंबर 30 याच कालावधीसाठी रिबेट जर का आपल्याला द्यायचं असेल, जसं की मी 1/8 ते 30/9 याच कालावधीसाठी रिबेट देणार आहे. तर हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे रिबेट कालावधी सिलेक्ट करायचा असतो, ज्या पण कालावधीसाठी आपण रिबेट देणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता आपलं मागील देय रक्कम 3445.80 या कस्टमरला दाखवतंय आणि 4211 आपले 5 नंबरच्या कस्टमरचे दाखवत आहे. तर रिबेट कालावधी सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला शोधा म्हणायचे. तर या पिरियडमध्ये जेवढी यांची लिटर झालेली आहे तेवढ्याच लिटरला आपण यांना बोनस दिलेला आहे. तशाच प्रकारे आपण बिल आता ओपन करून बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता दिनांक आपण 1/7 ते 30/9 घेतलेली आहे ही अनामतची आणि रिबेट तारीख आपण घेतलेली आहे 1/8 ते 30/9. तर 1/8 ते 30/9 मध्ये या कस्टमरचे अनामत लिटर झालेले आहे 2996.40 रिबेट लिटर. म्हणजे एवढ्या कालावधीमध्ये यांचे रिबेट लिटर झालेले आहे 1966. तर आपण 1966लाच यांना बोनस दिलेला आहे, रिबेट दिलेला आहे 50 पैसे. गाय रिबेट यांचा झालेला आहे 943.40. त्याचनुसार म्हशीचे 247.80 यांचं लिटर झालेलं आहे 1/8 ते 30/9च्या कालावधीमध्ये 247.80 आपण यांना बोनस दिलेला आहे, म्हणजेच रिबेट दिलेला आहे. त्याचनुसार यांची 2214.60 ही अनामत झालेली आहे या तारखेपासून या तारखेपर्यंत. रिबेट यांची एकूण झालेली आहे गायीची आणि म्हशीची 1231.20. एकूण रिबेट रक्कम यांची 3445.80 झालेली आहे आणि देय रक्कम 3445.80 आपल्याला इथे दाखवत आहे. तर याचनुसार आपण शिल्लक रक्कम कपात, म्हणजेच जर का आपल्याला शिल्लक कपात करायची असेल खाद्याची किंवा ॲडव्हान्सची किंवा फक्त अनामत कपात केलेल्या लिटरला आपल्याला बोनस द्यायचे असेल, तर अशा प्रकारे आपण तिघी ऑप्शन सिलेक्ट करून आपल्या पद्धतीने कस्टमर्सला रिबेट देऊ शकतो. धन्यवाद.